नमस्कार मंडळी, आमच्या मराठी जन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। मंडळी, अनेकांनी आपल्याला व्हॉट्सअपवरती मेसेज केला होता की नवीन जो नंबर प्लेट संदर्भात नियम आलाय की आता सर्व गाड्यांना HSRP ही जी नंबर प्लेट आहे ती कंपल्सरी करण्यात आली आहे। म्हणजे अशाच प्रकारची नंबर प्लेट तुमच्या गाडीला असायला हवी। मग ती गाडी तुमची 4 व्हीलर असेल किंवा 2 व्हीलर, तर त्या गाड्यांना अशा प्रकारची एक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट असायला हवी। याबद्दलचा नियम आलाय, त्याबद्दल माहिती सांगा अशा संदर्भात मेसेज होता। तर त्या संदर्भात आता हा व्हिडिओ आपण बनवतोय। तर हे आता कंपल्सरी आहे, 2 व्हीलर असो किंवा 4 व्हीलर, तुमच्याकडे HSRP ही नंबर प्लेट असायलाच हवी। बंधनकारक आहेत, शासनाचा नियम आहे हा। आणि जर ही नंबर प्लेट तुमच्या गाडीवरती नसेल तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते। म्हणजे एप्रिल 2025 नंतर ही नंबर प्लेट जर तुमच्याकडे नसेल तर तुमच्याकडून 1000 रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो। तरी ही एक हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट आहेत। या संदर्भात इथे सर्व माहिती दिली आहे की कोणत्या सिम्बॉलचा काय अर्थ आहे, नंबरचा काय अर्थ आहे, ही सर्व माहिती इथे दिलेली आहे। तर ही माहिती आम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलवरती आणि व्हॉट्सअपवरतीही शेअर करू, जो काय आमचा मराठी जनचा ग्रुप आहे त्यावरती शेअर करू। तिथे तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या किंवा व्हिडिओ पॉज करूनही वाचा। आता संपूर्णपणे या जी काही नंबर प्लेट आहे ही नवीन प्रकारची, त्याबद्दल माहिती बघूया आपण। तर महाराष्ट्र शासनाने ही एक सार्वजनिक सूचना जारी केलेली आहे। 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांवर HSRP लावणे बंधनकारक आहेत। आता 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांसाठी म्हटलंय, कारण यानंतर जे काही वाहनं ज्यांची नोंदणी झाली, जे काही नवीन गाड्या आहेत त्या गाड्यांसाठी ऑलरेडी HSRP ची नंबर प्लेट लावलेली आहेत। त्यामुळे 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या जे काही नोंदणी झालेल्या गाड्या आहेत त्या गाड्यांसाठी ही नंबर प्लेट लावणं गरजेचं आहे। तर वाहन चालकांनी कृपया लक्ष द्यावे। महाराष्ट्र शासनाच्या परिवहन विभागाने 4 डिसेंबर 2024 रोजी एक आदर्श कार्यप्रणाली SOP जारी केले आहे। या अंतर्गत महाराष्ट्र राज्यात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणीकृत सर्व वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट HSRP बसवणे बंधनकारक केले आहेत। तर अशा प्रकारची ही नंबर प्लेट आहेत जी सध्या नवीन गाड्यांना येतेच आहेत, पण ज्या जुन्या गाड्या आहेत 1 एप्रिल 2019 पूर्वी रजिस्टर केलेल्या त्या गाड्यांवरती ही नंबर प्लेट नाही आहे, त्यामुळे ही बसवून घेणं आता बंधनकारक आहे। या HSRP प्रणालीमध्ये युनिक आयडेंटिफिकेशन नंबर UIN आणि लेझर कोड यासारख्या वैशिष्ट्यांसह अशा नोंदणी प्लेट्स असतात की ज्यात छेडछाड करून बदल करता येत नाही। यामुळे त्या वाहनांशी संबंधित गुन्ह्यांचे परीक्षण आणि प्रतिबंध करण्यासाठी सहाय्यभूत ठरतात। आता खूप महत्त्वाचं आहे। आणि वाहनांसंबंधित जे काही गुन्हे घडत आहेत त्यांचं मग व्यवस्थित परीक्षण करण्यासाठी किंवा त्यांना पकडण्यासाठी अशा प्रकारची नंबर प्लेट असेल तर ते खूप फायद्याचं ठरेल। पोलिसांना त्यात खूप सहकार्य होईल। त्यामुळे अशा प्रकारच्या नंबर प्लेट आता बसवणं कंपल्सरी आहे। महाराष्ट्र राज्यातील ज्या वाहन मालकांनी 1 एप्रिल 2019 पूर्वी आपल्या वाहनांची नोंदणी केलेली आहे त्यांनी आता या सूचनांचे पालन करणे आणि त्यांच्या वाहनावर HSRP लावणे अनिवार्य आहे। जुन्या वाहनांवर HSRP लागू करण्याची प्रक्रिया, आता प्रक्रिया सुद्धा इथे त्यांनी सांगितलेली आहे। कृपया www.transport.maharashtra.gov.in ही जी काही वेबसाईट दिलेली आहे या संकेतस्थळाला भेट द्या आणि HSRP ऑनलाईन बुकिंग लिंकवर क्लिक करा। या अर्जासोबत पुढे जाण्यासाठी तुमचे प्रादेशिक परिवहन कार्यालय निवडा। म्हणजे तुमचं RTO जे जवळपास जे RTO कार्यालय आहे ते निवडायचं तुम्हाला। यात तुमच्या वाहन नोंदणी क्रमांकाचे पहिले 4 अंक निवडा। ते निवडल्यानंतर सबमिट बटनावरती क्लिक करा। हे तुम्हाला अधिकृत HSRP प्रक्रियेच्या संकेतस्थळावर घेऊन जाईल। अंमलबजावणी करणाऱ्या संस्थेचे मंडळनिहाय तपशील खाली दिलेले आहेत। वाहनाशी संबंधित मूलभूत माहिती वाहन प्रणालीमध्ये नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासह भरावी। म्हणजे जो काही तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्या सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे। HSRP लावण्यासाठी तुमच्या सोयीनुसार HSRP फिटमेंट केंद्र निवडा। म्हणजे तुमच्या जवळचं जे केंद्र आहे ते निवडू शकता। ऑनलाईन होम डिलिव्हरीची सुद्धा व्यवस्था आहे, म्हणजे घरपोच येऊ शकतं, पण त्याला तुम्हाला जास्त पैसे खर्च करावे लागतात आणि काही ठिकाणी ते अवेलेबल नाहीये। त्यामुळे तुमचं जवळचं सेंटर आहे तुम्ही निवडू शकता, तिथे बुकिंग घेऊ शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता, त्याची तारीख आणि वेळ तुम्ही निवडू शकता। त्या सेंटरवरती कोणत्या दिवशी तुम्हाला तिथे जायचे त्याची बुकिंग तारीख वेळ सर्व निवडू शकता, त्याची बुकिंग करू शकता। आणि त्यानंतर पैसे भरल्यानंतर, म्हणजे ऑनलाईनच तुम्हाला पैसे भरायचे, ते पैसे भरल्यानंतर तुम्ही त्या जे काही सेंटर निवडलंय तिथे भेट देऊन तुमची नंबर प्लेट तुमच्या गाडीला लावून घेऊ शकतात। तर ही सर्व माहिती, ही सर्व प्रक्रिया इथे दिलेली आहे त्यांनी, किंवा अर्ज करण्यासाठी इथे QR कोड दिलेला आहे। हा स्कॅन करून तुम्ही डायरेक्टली त्या वेबसाईटवरती जाऊ शकता। इथे वेबसाईटची लिंक सुद्धा दिलेली आहे, तसं मीही तुम्हाला दाखवतो आणि या व्हिडिओ खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिंक दिली जाईल, त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येऊ शकता। त्यानंतर खाली इथे RTO कोड दिलेले आहेत। पुढे ते खाली म्हटलंय की रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांमध्ये बनावट HSRP सारख्या दिसणाऱ्या प्लेट किंवा होलोग्राम IND मार्क इंडिया
छापील प्लेट्स इत्यादी सारख्या स्मार्ट नंबर प्लेट्स त्यांच्या नोंदणी प्लेट्सच्या बदल्यात CMVR 1989च्या नियम 50 अन्वये उच्च सुरक्षा नोंदणी प्लेट्ससह बदलणे अनिवार्य असेल, जेणेकरून नियमांचे उल्लंघन होणार नाही आणि मोटार वाहन कायदा 1988च्या तरतुदी अन्वये असलेले दंड टाळता येतील. पुढे त्यांनी म्हटलं की हे लक्षात घेतले पाहिजे की केवळ वर नमूद केलेल्या अधिकृत HSRP उत्पादकांनी 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत मोटार वाहनांसाठी बसवलेले HSRP वैध मानले जाईल आणि त्याचे वाहन पोर्टलवर अद्ययावत केले जातील. इतर कोणत्याही साम्य असलेल्या HSRP उत्पादक किंवा पुरवठादाराकडून HSRP बसवल्याचे आढळून आल्यास मोटार वाहन कायदा आणि नियमांच्या तरतुदीनुसार दंड भरावा लागेल. म्हणजे तुम्हाला जे काही ऑफिशियल वेबसाईट आहेत तिथूनच तुम्हाला हे नंबर प्लेट मागवायची आहेत किंवा त्यासाठी बुकिंग करायचं आहे. तुम्ही इतर कोणत्याही मार्गाने जर ती बसवली किंवा बाहेर कुठल्याही दुकानदाराकडून वगैरे अशा प्रकारची नंबर प्लेट बसवून घेतली तर ती इल्लीगल असेल, ती कायदेशीर नाही आहेत आणि जर तुम्ही असं बसवली तर तुम्हाला तुमच्याकडून दंड आकारला जाईल. CMVRच्या नियम 50 आणि मोटार वाहन कायदा 1988च्या कलम 177 अंतर्गत 1000 रुपयांचा दंड टाळण्यासाठी कृपया 30 एप्रिल 2025 पर्यंत तुमची HSRP प्लेट बसवून घ्या. म्हणजे मी सांगितलं की तुमच्याकडून 1000 रुपयापर्यंतचा दंड आकारला जाऊ शकतो जर अशा प्रकारचे हाय सिक्युरिटी नंबर प्लेट तुम्ही बसवलेली नसेल तर. त्यामुळे 30 एप्रिल 2025च्या अगोदर ही नंबर प्लेट तुम्ही मागवून घ्या. ऑनलाईन बुकिंग करायची आहे, घर बसल्या बुकिंग करा. वेबसाईट पुन्हा इथे दिलेली आहे त्यांनी, तर ही वेबसाईट बघा. मी तुम्हाला दाखवतो कशा प्रकारे तुम्हाला बुकिंग करायचं आहे. तर या वेबसाईटवरती जाऊन बुकिंग करा, घरपोच मागवा किंवा तुमच्या जवळचं सेंटर निवडा, तिथे जाऊन ही नंबर प्लेट बसवून घ्या. आता यासाठी खर्च किती येणार आहे, तर 2 व्हीलर असेल किंवा 4 व्हीलर असेल, या दोन्हीपैकी कोणती गाडी असेल तर तुम्हाला जो काही खर्च आहे तो 500 ते 1000 रुपयाच्या दरम्यान यासाठी खर्च येणार आहे ही नंबर प्लेट बसवण्यासाठी. आणि तेही बुकिंग करतानाच तुम्हाला ऑनलाईन ते पैसे जमा करायचे आहेत. तर तुम्हाला वेबसाईट मी दाखवतो. तर इथे ब्राउझरमध्ये जर तुम्ही गुगल सर्च इंजिनमध्ये ट्रान्सपोर्ट महाराष्ट्र हे जर टाकलं तर इथे पहिली जी वेबसाईट येते त्या वेबसाईटवरती जाऊनही तुम्ही बुक करू शकतात. मोटार वाहन विभाग महाराष्ट्र अशा प्रकारे ऑप्शन येणार आहे तुमच्यासमोर. इथे क्लिक करून तुम्ही त्या वेबसाईटवरती येऊ शकतात किंवा या व्हिडिओखाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती येणार. तर या वेबसाईटवरती इथे तुम्हाला सर्व माहिती मिळणार आहेत आणि इथेच तुम्हाला ऑनलाईन बुकिंग करायची. आता इथे ऑप्शन आहेत, हे बघा इथे ऑप्शन आहेत HSRP ऑनलाईन बुकिंग. तर इथे दिसतंय तुम्हाला ऑप्शन. तर या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर आता यावरती क्लिक करूया. त्यानंतर अशा प्रकारे आपल्यासमोर हे वेब पेज ओपन होतं आहे. इथे आपला हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ऑनलाईन. तर इथे आपल्याला जे काही RTO ऑफिस आहे आपल्या जवळचं सेंटर आहे ते निवडायचं आहे. तर इथे सिलेक्ट ऑफिसवरती क्लिक करूया. आता तुमच्या आसपासचं जे काही RTO ऑफिस आहे ते तुम्ही निवडा, तुम्ही ज्या जिल्ह्यात असाल तिथलं. तर आपण आता इथे नाशिकचं निवडूया, MH15 नाशिक. त्यानंतर सबमिटवरती क्लिक करूया. तर यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे हे डॅशबोर्ड ओपन होतं आहे. तर इथे आपल्याला नवीन ही नंबर प्लेट हवी आहे. तर इथे बघा, इथे वाचा एकदा, ही प्रणाली केवळ 1/4/2019 पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठी HSRP बसविण्याच्या बुकिंगसाठी आहे. तर इथे या निळ्या बॉक्समध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे, म्हणजे ऑर्डर नाववरती क्लिक करायचं आहे. यानंतर एक अलर्ट येईल, ते तुम्ही वाचून घ्या आणि क्लोज करा. तर आता अशा प्रकारचा एक बुकिंगचा फॉर्म आपल्यासमोर ओपन झाला आहे. इथे सर्व माहिती तुम्हाला भरायची, म्हणजे तुमचं जे काही वाहनाचं रजिस्ट्रेशन स्टेट आहे ते टाकायचं. त्यानंतर इथे फिटमेंट लोकेशन, इथे सिलेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही डीलर, प्रीमिस किंवा होम फिटमेंट असं घेऊ शकतात. या दोन्हीपैकी एक मी सांगितलं. एक तर तुम्ही सेंटरला तिथे जाऊ शकतात किंवा तुम्ही घर बसलाही मागू शकतात. पण यासाठी तुम्हाला मग एक्स्ट्रा फी भरावी लागेल किंवा काही ठिकाणी अवेलेबल सुद्धा नाही आहेत. तर त्यासाठी तुम्ही सेंटर निवडू शकतात. यानंतर ऑर्डर टाईप निवडायचं आहे. त्यानंतर पिनकोड, रजिस्ट्रेशन नंबर, तुमचं जे काही व्हेकल आहे त्याचं रजिस्ट्रेशन नंबर, चेसी नंबर, इंजिन नंबर, त्यानंतर तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर, ही सर्व माहिती टाकून इथे तुम्हाला व्हेरीफाय विथ वाहन व्हेरीफाय करायचं ही सर्व माहिती. तर ही सर्व माहिती भरून तुम्हाला पेमेंट करून तुमचं जे काही इनवॉइस आहे ते डाउनलोड करायचं, प्रिंट करायचं आहे. त्यानंतर तुम्ही त्याचं स्टेटस इथं चेक करू शकतात. तुमची जी बुकिंग ऑर्डर आहे ती तुम्ही ट्रॅक करू शकता. त्यानंतर तुम्ही इथं अपॉइंटमेंटचं जे काही शेड्यूल केलेलं आहे ते रिशेड्यूल सुद्धा करू शकतात. म्हणजे बुकिंगसाठी जी काही तारीख तुम्ही ठरवली ती रिशेड्यूल सुद्धा करता येणार आहेत. तर जी काही तारीख तुम्ही बुकिंगसाठी ठरवली आहे, हा फॉर्म भरताना जे सेंटर निवडलंय तिथे तुम्हाला जी तारीख असेल त्या दिवशी जायचं आहे. तुमची गाडी जी काय असेल ती घेऊन जायची सोबत. यासोबतच तुमचं RC बुक तुमच्यासोबत असावं आणि सोबतच ही जी पावती आहेत, हे जे इनवॉइस आहेत ते असायला हवं तुमच्यासोबत. आणि जी तारीख असेल त्या दिवशी तुम्ही ती नंबर प्लेट बसवून घेऊ शकतात.
तर अशा प्रकारे एक थोडक्यात मी माहिती दिली. फॉर्म भरणं अगदी सोपं आहे. तुमच्याकडे आरसी बुक असेल तर सर्व डिटेल तुमच्याकडे ऑलरेडी असणार आहेत. तर ती घेऊन इथे ती सर्व माहिती तुम्हाला भरायची आहेत आणि बुकिंगसाठी जवळचं सेंटर आणि डेट तुम्हाला ठरवायची आहेत. तर मंडळी 30 एप्रिल 2025 पर्यंत तुम्ही ही HSRP नंबर प्लेट बसून घ्या तुमच्या गाड्यांना. गरजेचे आहेत, कंपल्सरी आहेत, नाहीतर तुम्हाला 1000 रुपयापर्यंत दंड भरावा लागेल. वेबसाईट इथे मी दिलेले आहेत. या व्यतिरिक्त इतरही माहिती तुम्हाला हवी असेल तर या व्हिडिओखाली कमेंट करा. पुढील व्हिडिओमध्ये आम्ही त्या संदर्भात उत्तर नक्की देऊ. तर हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे, त्यामुळे इतरांना नक्की शेअर करा, त्यांना याचा फायदा होईल. तर बाय बाय, टेक केअर. भेटूया पुन्हा पुढील व्हिडिओमध्ये.